नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. बऱ्याच मंडळींकडनं एक नेहमी प्रश्न येतो की अहो, माझ्या ओळखीचा माझा एक मित्र आहे, आम्ही एकाच वयाचे आहे, परंतु तो प्रचंड कोट्याधीश झाला, यशस्वी झाला, वास्तविक शिक्षणामध्ये मी त्याच्यापेक्षा हुशार होतो, पण तरीसुद्धा असं का बरं व्हावं? म्हणजे ते त्याच्या नशिबात आहे का? मग प्रश्न असा आहे की खरंच नशीब असतं का? आणि नशीब असेल तर हे नशीब कोण लिहितं? देव लिहितो? ग्रह लिहितात? का आपण स्वतःच आपल्या कर्मांनी ते लिहितो आणि घडवतो? आपण म्हणतो ना, बऱ्याच यशस्वी लोकांकडे पाहून, अरे असं नशीबच जोरावर आहे, याला फारसं काही येत नाही, तरी पैसा, प्रसिद्धी, यश याला सगळं मिळालं. पण कधी शांतपणे विचार केलाय का हो? जर देव कोणाला विनाकारण सगळं देत असेल आणि दुसऱ्याला काहीच देत नसेल, तर तो देव न्यायी कसा म्हणायचा? पण खरं सांगू का, देव कधीच अन्याय करत नाही, कारण या संपूर्ण विश्वाची व्यवस्था न्यायावर चालते आणि त्या न्यायाचा पाया म्हणजे काय तर कर्म. जे जे पेरतात ते ते उगवतं. प्रत्येक क्षणाची नोंद होती, डेबिट क्रेडिट होतं, कुठं शिफारस लागत नाही, कोणाची ओळख लागत नाही. या आपल्या मर्त्या जगामध्ये पैसे, ओळखी आणि सत्ता वापरून बदलता येतात गोष्टी. एखादा नियम मोडला तरी काही वेळा माणूस वाचतो सुद्धा, पण निसर्गाच्या नियमामध्ये अशी कुठलीही ढवळाढवळ चालत नाही. तिथे कोणालाही लाच देता येत नाही, कोणालाही फसवता येत नाही आणि कोणतीही चूक लपवता येत नाही. प्रत्येक कर्माचं फळ योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये मिळतं म्हणजे मिळतंच. आपण अनेकदा पाहतो की अनेक लोकांना फार कमी श्रमात खूप मिळून जातं. काही मुलं प्रचंड आध्यात्मिक ज्ञान असतात, काहींमध्ये खूप देखणे पण असतं, काहींमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आरामशीर मिळतात. पण हे सगळं या जन्मातलं सुरुवातीपासून जेव्हा मिळतं तेव्हा याचा अर्थ असा नाहीये की ते या जन्मातल्या कर्मामुळे मिळालं, ते जन्मजन्मातल्या कर्मामुळे मिळत असतं. याचा अर्थ असा नाही की आता आपण काही करू नये, उलट आपण आज जे करत आहोत त्यावरच आपलं उद्याचं भाग्य ठरणार आहे. कारण आज केलेलं प्रत्येक चांगलं कर्म आपल्या भविष्यात सुखाच्या रूपाने परत येतं आणि प्रत्येक चुकीचं कर्म कधी ना कधीतरी दुःखाच्या रूपाने आपल्या समोर उभं राहतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, जे पेरतं ते उगवतं, म्हणून तुमची कर्म ही तुम्हाला चांगलीच ठेवली पाहिजेत. हे आकाशातले ग्रह पण कोणावर रागवत नाहीत, ते फक्त कर्मानुसार फळ देण्याचं काम करतात. म्हणून 7:30 लागली की शनी महाराजांना दोष देऊ नका, ते कर्म फलदात आहेत. तुम्ही जे काही उद्योग केले ते तुम्हाला भोगायला लावतात. भाग्य ही तयार मिळणारी गोष्ट नाही, ते रोज आपल्या विचारांनी, शब्दांनी, कृतींनी घडत असतं. आजचं कर्म म्हणजे उद्याचं नशीब. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगलं बोला, चांगली कर्म करा, संयम ठेवा आणि योग्य वेळी त्याचं फळ मिळणार हेही लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या विषयाचा आशय तुम्हाला कळला असेल की नशीब कोण लिहितं? आपणच लिहितो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.